लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. वाजवा की दोघंही वाजवा. हरी लहानपण देगा देवा. असं हा लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा. हरी मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा. बघा लहानपण दे काय, पण लहान होऊन जे कार्य करता येतं ना ते मोठं होऊन करता येत नाही. का? कारण जयांगी मोठेपण तया यातना कठीण. तसा त्या ठिकाणी या अभंगा हा अभंग हा सर्वसाधारण जरी उपदेश असेल तरी सुद्धा या अभंगाचा अर्थ फार मोठा आहे. नुसता मोठाच नाही तर तुमच्या आमच्या जीवनाचा उद्धार खऱ्या अर्थानं या अभंगातून होणार आहेत. महाराज म्हणतायत की बघा तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला खऱ्या अर्थानं समाधानी सुखी जर राहायचं असेल तर काय करा, काय करा तर तो अखिल कोट ब्रह्मांड नायक जगाचा मायबाप भगवान परमात्मा, त्या भगवान परमात्म्याला आपलंस करून घ्या. तेव्हाच खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला समाधान प्राप्त होणार आहे. विठाला विठाला नाहीतरी या इहलोकात तुम्ही आम्ही जीव जन्माला आलो राजा आहोत काय, पण सांगून जाईल या ठिकाणी तुम्हाला आम्हाला जो नरदेह मिळालाय औत हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. अशी परिस्थिती तुमची आमची आहे राजा हो. हा म्हणून काय करा तुम्ही तर सावध व्हा. का सावध व्हायचंय? त्याचं कारण असं आहे हा नरदेह तुम्हाला पुन्हा पुन्हा मिळणार नाही. हा